टॉप 9 विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या बातम्या पाहूयात। उपमुख्यमंत्री शिंदेंसोबत भेटीनंतर रेश्मा काळेंची निवडणुकीतून माघार। जळगाव विधान परिषद निवडणुकीमधून केली होती बंडखोरी। नाशिकनंतर महायुतीमधलं जळगावातील बंडही शमलं। जळगावात भाजपला पाठिंबा दिल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांकडून खंत व्यक्त। आमची बाजू भक्कम असूनही जागा सोडावी लागली, गुलाबराव पाटलांची नाराजी। जळगावमध्ये विधान परिषदेच्या बैठकीसाठी शिवसेनेच्या उन्मेष पाटलांना बोलावलं नाही। प्रचाराच्या पॅम्पलेटवरूनही उन्मेष पाटलांचा फोटो वगळला। माजी खासदार उन्मेष पाटलांसह आमदार किशोर पाटलांकडून नाराजी व्यक्त। उन्मेष पाटलांच्या विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये नाराजी कायम असल्याच्या चर्चा। जळगावमधील मवियाचे उमेदवार संपर्कात असल्याचा महाजनांचा दावा, तर सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात। महाजनांच्या दाव्यावर मवियाचे उमेदवार शरद तायडेंचं प्रत्युत्तर। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमधील नाराजी नाट्य कायम। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांची महायुतीच्या उमेदवाराबाबतच नाराजी। निवडणूक आल्यावर उमेदवारांना जमिनीवर राहावं, खोसकरांचा नरेंद्र दराडेंना खोचक सल्ला। सातारा सांगली विधान परिषदेमध्ये महायुतीमध्ये खतखत, कुठल्या गाडीमध्ये बसू अशी आमची अवस्था। मंत्री शंभूराज देसाईंच्या वक्तव्यांना चर्चांना उधाण, तर निवडणुकीमध्ये स्थानिक वाद होत असतात, वरिष्ठ तोडगा काढतील, पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। नरेश ईश्वरकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कोणताही संबंध नसल्याचा राजेंद्र जैन यांचा दावा। ईश्वरकरांच्या विरोधात पक्षांतर्गत कारवाईसाठी न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित असल्याची जैन यांची माहिती। महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर विजयी होतील, जैन यांना विश्वास। नाशिक विधान परिषदेच्या मतदारांची सहल, बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीमध्ये हॉटेल पॉलिटिक्स रंगणार। नाशिकमधील मतदार एकत्र ठाण्याला सहलीला जाणार। महायुतीच्या नेत्यांना मतविभाजनाची धाकधूक असल्यानं सहलीला नेल्याची चर्चा। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही, विलिनीकरणाची चर्चा कुठून सुरू झाली माहिती नाही। विलिनीकरणाच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा फक्त मीडियामध्ये आहे, काही निर्णय घ्यायचा असल्यास दोन्ही पक्षाचे प्रमुख घेतील। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं ऑपरेशन शहाने केलं। ऑपरेशन टायगर करणार म्हणणाऱ्यांचं ऑपरेशन अमित शहानी 100 वेळा केलं। मिंद्यांचा गट, अमित शहांचा पक्ष। ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। ऑपरेशन टायगर जवळपास पूर्णत्वाच्या दिशेनं, मंत्री प्रताप जाधव यांचा दावा। लवकरच या संदर्भात एकनाथ शिंदे माध्यमांना सांगतील असंही वक्तव्य। जाधवांच्या वक्तव्यानं राजकारणात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। अजितदादांप्रमाणे एकनाथ शिंदेचा घात होऊ शकतो, दादा कसे गेले हे सर्वांना माहिती। शिंदेच्या शिवसेनेचे माळशिरस पंचायत समिती सभापती दत्तात्रय मगर यांचं मोठं विधान। उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। ठाकरेंचे खासदार शिंदेच्या संपर्कात असल्याचा शिंदेच्या सेनेचा दावा। उद्धव ठाकरे 5 दिवस सुट्टी घेतात आणि रविवारी बैठक घेतात, त्यामुळे उद्या रविवारी बैठक बोलावलेली आहे। कार्यकर्ते नेते तुमच्यासोबत राहणार नाहीत, वीकेंडच्या भरोशावर पक्ष चालत नाही। ठाकरेंच्या बैठकीवर भाजपचे प्रवक्ते नवनाथ पन यांची टीका। हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधातील तक्रारीची हायकमांडकडून दखल। तातडीनं जिल्हाध्यक्ष बदलण्यास हायकमांडचा स्पष्ट नकार। बदलीसाठी 6 महिन्यांचा तरी वेळ मिळावा, हायकमांडची भूमिका, सूत्रांची माहिती। आमच्या पक्षातील नेत्यांच्या कर्तबगार लेकरांना पक्षाने संधी दिली। समीर आणि पंकज पक्षाच्या स्थापनेपासून काम करतायत, पक्षाच्या निर्णयाची खंत वाटत नाही, मी पक्षाचं काम करतोय, भुजबळांचं वक्तव्य। रोहित पवारांचं आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस। रोहित पवारांच्या व्यासपीठावर गर्दी करू नये, पोलिसांची नोटीस। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवारांचं आंदोलन सुरू, तर रोहित पवारांच्या रक्तातील साखर कमी झाल्याची डॉक्टरांची माहिती। रोहित पवारांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील। 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाणार, कृषीमंत्री दत्ता भरणेंची माहिती। 30 जूनपूर्वी 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार, भरणेंकडून विश्वास व्यक्त। रोहित पवारांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा। रोहित पवारांचं आंदोलन योग्य असून सरकारनं त्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा। हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। 2 दिवसात मी स्वतः त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला रोहित पाटलांचा पाठिंबा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा, रोहित पाटलांची प्रतिक्रिया। चमकोगिरी करण्याच्या नावाखाली सरकारवर टीका करतात। रोहित पवारांच्या आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची टीका, तर आचारसंहिता संपल्यावर कर्जमाफीची अंमलबजावणी होणार, विखे पाटलांची प्रतिक्रिया।
रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन प्रसिद्धीसाठी तुमचं सरकार असताना तुमच्या आजोबांनी काय केलं विचारा. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. रोहित पवारांचं आंदोलन निव्वळ राजकीय स्टंटबाजी. जयकुमार गोरेंची टीका. तर मला नौटंकी बोलणाऱ्यांशी मी चर्चा करणार नाही. रोहित पवारांचं प्रत्युत्तर. शेतकऱ्यांच्या अवनीतीला पवारच जबाबदार. पवार कुटुंबियानं शेतकरी देशोधडीला लावला. रोहित पवारांनी सत्ताधारी किंवा विरोधक एकाच्या बाजूने बोलावं. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया. केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवारांचं आंदोलन. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर गोपीचंद पडळकरांची टीका. रोहित पवारांना 1-2 महिने आंदोलनाला बसू द्या. पडळकरांचा टोला. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची फडणवीसांकडून पाहणी. गावकऱ्यांसाठी 150 घरांचा नवीन गाव तयार करतोय. प्रशासनाकडून खूप वेगानं आणि चांगलं काम सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमित ठाकरे मातोश्री निवासस्थानी. अमित ठाकरेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा. आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. मुंबईत जैन धर्मगुरूंच्या चालण्यासाठी आखलेल्या पांढऱ्या पट्टीमुळे पुन्हा वाद. दादरमध्ये मराठी जैन आमने सामने. मनसेच्या अल्टिमेटमनंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पांढरी पट्टी पुसून काळा रंग मारला. काँग्रेसवाल्यांनी संदीप देशपांडेंना सुपारी दिली आहे. जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू. आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. जैन धर्मगुरूंसाठीची पांढरी पट्टी पुसल्यानंतर निलेश चंद्रमुनी यांचा इशारा. महापालिकेत पांढऱ्या पट्टीचा वाद उपस्थित करणार. पट्टी आखण्यास कोणीही परवानगी दिली नव्हती. या प्रकरणाची गुन्हा दाखल झाला पाहिजे. किशोरी पेडणेकर आक्रमक. वेरूळचे शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करावी. दानवेंची मागणी. याबाबत अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. बोरसे कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचं पत्रामध्ये नमूद. बीडमध्ये आपल्याच जिल्ह्यातल्या काही नेत्यांनी माझ्या विरोधात मागच्या निवडणुकीमध्ये षडयंत्र रचलं होतं. आमदार प्रकाश सोळंकेंचा दावा. नगर आणि मराठा समाजातील लोकांना पुढे केलं गेल्याचाही आरोप. प्रकाश सोळंकेंचं नाव न घेता धनंजय मुंडेंवर निशाणा. काँग्रेसनं देशावर कर्ज केलं ते फेडण्याची वेळ आमच्यावर आली. अभिजित दिपकेंनी अमेरिकेमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात मोर्चा काढावा. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देऊन काहीही होणार नाही. आठवलेंचं भाष्य. पंढरपूर नगराध्यक्षा प्रणिता फालके आणि भाजप नगरसेवक लक्ष्मण शिरसाट यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी. विकास कामं, निधी आणि अंमलबजावणीच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप. वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी. कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. गृह विभागाकडून प्रणित मोरेच्या आधीच्या सर्व व्हिडिओची चौकशी होणार. अपलोड केलेल्या व्हिडिओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती. वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा अखेर माफीनामा. माझी सर्वात मोठी चूक होती. मला एक संधी द्या. चांगला माणूस बनून दाखवेन. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत प्रणित मोरेची दिलगिरी. प्रणित मोरेच्या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी डॉक्टर सेजल पवारवर कारवाई. सेजल पवारला 15 दिवस महाविद्यालयामध्ये येण्यापासून मज्जाव. केईएम प्रशासनाची कारवाई. छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावरून नव्या वादाची शक्यता. आमच्या मनामध्ये औरंगाबादच राहणार. मालेगावच्या इस्लाम पार्टी प्रमुख आसिफ शेखांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा. तर यावर यांचे सगळे मनसुबे मातीमध्ये गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. भाजपचे माजी आमदार संजय केनेकरांचा इशारा. अकोल्यामध्ये युरिया खरेदीसाठी सातबारा आधार कार्ड अनिवार्य नाही. कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. युरिया खरेदीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सातबारा अनिवार्य केला होता. यवतमाळच्या लोहारा एमआयडीसी परिसरामध्ये बनावट खत साठा जप्त. बोगस खत तयार करून विक्री केला जात असल्याचा प्रकार उघड. कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. लासलगाव